शिक्षक आघाडी कोकण विभागतर्फे विलास जाधव यांचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव। भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी कोकण विभाग आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार गुणगौरव सोहळा 2024 ठाणे येथील तृप्ती बँक्वेट MH हायस्कूल शिवाजीपट ठाणे येथे रविवार रोजी पार पडला। यावेळी श्री क्षेत्र पळचिलगावचे सुपुत्र व राष्ट्रीय शिक्षण संशोधन संस्थेचे गोळेगणी पंचकृषी माध्यमिक विद्यालय गोळेगणीचे हरिभक्त पारायण मुख्याध्यापक विलास जाधव यांना कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी ठाणे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, श्री स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा पार पडला। मुख्याध्यापक विलास जाधव यांनी पोलादपूरसारख्या दुर्गम डोंगराळ भागात ज्ञानदानाचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून नोकरी ही सेवा म्हणून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। या शैक्षणिक कार्याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कीर्तन प्रवचन करून आध्यात्मिक क्षेत्रात कीर्तनातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य केले आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी सन 2015 साली प्रासंगिक कीर्तन क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार, सन 2022 साली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागातर्फे रविवारी 1 डिसेंबर रोजी मुख्याध्यापक विलास जाधव यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष विजय दरेकर, रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर, मुख्याध्यापक सुनील शिंदे, माजी मुख्याध्यापक सुखदेव मोरे, पोलादपूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव, आदर्श शिक्षक सुभाष धाणे, कला शिक्षक संतोष सुतार, पत्रकार धनराज गोपाळ, संतोष जाधव, नरेश जाधव, महेश जाधव, महादेव जाधव, तुषार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्याध्यापक विलास जाधव यांना वसंत स्मृती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पोलादपूर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, शिक्षणप्रेमी यांच्यासह गट शिक्षण अधिकारी संजय वासावे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, गोळेगणी पंचकृषी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सर्व पदाधिकारी, पळचिल ग्रामस्थ व गोळेगणी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, ठाणे। आयुष्यभर लक्षात राहिलेली आहे। त्याच्यामुळे एखाद्या वेळी काय आता रट्टा मारण्याचा पण जिया आणायला लागेल की काय, पण कोकणातल्या विद्यार्थ्यांना काही गरज नाही। कोकणातला विद्यार्थी जो आहे तो कायम पुढे आहे आणि कोकणातला शिक्षक देखील कायम पुढे आहे आणि त्याच्यामुळे कोकण शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे आहे। बोगस शाळा वगैरे कुठेतरी दाखवून अनेक लोकांना समाजामध्ये हे कळेल असे हेही आपलं उदाहरण दिलं। असंख्य शिक्षक आहेत की जे खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवतात, खऱ्या अर्थाने केवळ पाठ्य टाकत नाही, वेतनाकरता म्हणून शाळेत जात नाही, खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवते, पुढची पिढी घडवणार कोण नाही। तर आता यांनी उदाहरण दिलं निर्णयाचं, हे जग सगळं जवळ आलंय इंटरनेटच्या युगामध्ये। तर विद्यार्थ्याला घडवण्याचं कसब जे शिक्षकालाच करायला आहे, जास्त वेळ शिक्षकच असतो। पालक सुद्धा किती अटेंड करू शकतात, काय करतात हे सगळं निर्णय आर्थिक अर्थार्जनाच्यामुळे पालकही शहरी भागात इतके व्यस्त असतात आणि त्याच्यामुळे हे देखील त्यांना हायलाईट करणं हे देखील मला वाटतं गरजेचं आहे। चांगलं काम करणारे पण शिक्षक आहेत। बाकी तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते काही काळजी करू नका। पेन्शन पासून ते मेडिकल बिलापर्यंत ते आम्ही वरच्या सभागृहामध्ये आम्ही समर्थ आहोत। आता तर तुम्ही कोकणाने इतके भरभरून मंचावरच्या सर्व पाहुण्यांचा आभार खऱ्या अर्थाने व्यक्त करताना आज गडबडीचा दिवस असतानाही आपण सगळ्यांनी वेळात वेळ या इकडे काढलात। समोर बसलेल्या सर्व शिक्षकांचं आणि खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं योगदान हे ताकदीने करत असतं। अमूल्य असं योगदान आपलं चालू असतं। त्या सगळ्या शिक्षकांना, शिक्षक सेवकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण काही सिंधुदुर्गवरनं, कोण पालघरवरनं, कोण रत्नागिरीवरनं, सगळ्या भागातनं आपण या इकडे आलेला आहात।
आपल्या सगळ्यांचं अभिनंदनही करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. आणि त्या दृष्टिकोनाने मी काही फार लांब लचक या इकडे भाषण करणार नाही. फक्त आवर्जून आपल्याला या इकडे सांगू इच्छितो की केळकर साहेब, आपण सुरुवात केली जसं विकास पाटील सरांनी सांगितलं की आपण 100-100 पुरस्काराने सुरू केलं आणि टप्प्याटप्प्याने या पुरस्काराची मागणीही वाढू लागली. म्हणजे भांबरे सर आणि विकास पाटील सर या लोकांनी ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस क्लोज करत आल्या, गागस सर त्यांची सगळी टीम याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मदत करत असते. रजपूत सरांचा आम्हाला या कार्यक्रमाच्या आयोजनमध्ये फार मोठा हातभार लागतो आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस शेवटचे 1-2 दिवस येतात त्यावेळेस मलाही फोन यायला सुरुवात होतात की आमची नावं राहून गेलीत, आमची नावं राहून गेली. पण एकदा ती ऑनलाईन पद्धती बंद झाल्यानंतर काही नावं ऍड करणं कठीण होऊन जातं. पण ही फोन येणं हेही एका अर्थी एक चांगला संकेत आहे असं मी मानतो. आणि आपले हे दरवर्षी पुरस्कार असतात त्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने समाजासाठी जे काम करतात, जे राबतात, त्या सगळ्या शिक्षकांच्या साठी हा सन्मानाचा कार्यक्रम आपण आयोजित करतो. कारण समाजामध्ये काम करत असताना कोणीतरी पाठीवरती थाप देणं गरजेचं आहे की आपण जे करतोय ते खऱ्या अर्थाने चांगल्या समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हे गरजेचं आहे. या दृष्टिकोनाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. कार्यक्रमाचं आयोजन झालं, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने पुरस्कारांची संख्या वाढत गेली. त्याच्यानंतर गेली 2 वर्ष विकास पाटील सरांनी नॉन टीचिंगलाही आपण याच्यामध्ये घेतलं पाहिजे याच्या संदर्भातली मागणी धरली. तेही आपण यावर्षी नॉन टीचिंगलाही घेतलं आणि आता हळू त्याने अजून एक विषय काढला की आता आपण आदर्श शिक्षक पण घेतलं पाहिजे. आदर्श शाळाचाही पुरस्कार घेतला पाहिजे. तर आपण घ्यावं का? सगळ्यांचं एकमत असेल तर घ्यावं. तर निश्चितपणे सर पुढच्या याच्यामध्ये आपण आदर्श शाळा, पण आदर्श शाळा पुरस्कार किती शाळेला द्यायचा हेही ठरवणं तेवढंच गरजेचं राहील. त्या पद्धतीचं संस्था ही संस्था शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी स्थापन केली. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्वातंत्र्य सैनिक होते आणि मिळालेल्या स्वराज्याचं सुराज्य करायला पाहिजे यासाठी या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि आपल्या सगळ्या शिक्षकांना ते गुरुदेव कार्यकर्ते म्हणून प्रेरित म्हणजे संबोधायचे. आपण म्हणतो सर, मॅडम, शिक्षक या कुठल्याही पद्धतीने त्यावेळी शिक्षण महर्षी बापूजी आपल्या शिक्षकांना संबोधायचे, नाही तर गुरुदेव कार्यकर्ता. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मगाशी प्रस्तावना करत असताना त्यांनी सांगितलं सूत्रसंचालकांनी की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवाचं स्थान दिले. आपल्या मनुष्यात असणारा देवी गुण आणि राक्षसी गुण या 2 प्रकारच्या गुणांपैकी मधून राक्षसी गुणांना शिक्षणाच्या माध्यमातून बाजूला काढायचं आणि देवी गुणांना भूंकर द्यायची. आणि हा एक गुरुदेव कार्यकर्ता समाजात स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला एक आदर्श युवक बनवू शकतो हे बापूजींना अभिप्रेत होतं.